2025 या वर्षामध्ये सोन्याने आतापर्यंत तब्बल 20 ते 25% रिटर्न्स दिलेले आहेत। याच काळामध्ये चांदीने 11% रिटर्न दिलेले आहेत। सोन्याच्या जी काही चमक आहे त्या समोर चांदी अनेकदा मागे पडते असं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र सोलर पॅनेल पासून ते अगदी 5G टेक्नॉलॉजी पर्यंत आता चांदीची मागणी झपाट्यानं वाढताना दिसते। त्यामुळे सोन्याऐवजी आता चांदीमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर आहे असं अनेक विश्लेषक सांगतात। ते खरोखर फायदेशीर आहे का असा प्रश्न जर तुमच्या आमच्यासारख्या लोकांसमोर पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। चांदीचे भाव सध्या 1,10,000 रुपये प्रति किलोग्रॅमच्या आसपास आहेत आणि तज्ञ लोकांचा असा अंदाज आहे की या वर्षी चांदी 1.25 लाख रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचू शकते। सोन्याच्या तुलनेमध्ये चांदी अंडर व्हॅल्यूड आहे असं देखील समजलं जाते। ती खरोखर अंडर व्हॅल्यूड आहे का आणि लॉंग टर्म साठी जर आपण विचार करायचा झाला तर तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये चांदी किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चांदीचा आउटलुक काय असणार आहे, रिस्क काय असू शकते गुंतवणुकीतली, चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर काय ऑप्शन्स आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी जर तुम्ही पैसा पाणीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राइब करा, कारण खूप काही कामाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अदरवाईज मिस करू शकाल। मित्रांनो, आज तागायत आपल्याला चांदी हा असा एक धातू जो आहे तो सोन्यापेक्षा स्वस्त आहे हे माहिती आहे। ती फक्त दागिन्यात वापरली जाते हेही माहिती आहे आणि तेवढ्यापुरता त्याचा वापर होत होता का तर नाही। उद्योगांमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा चांदी या धातूचा वापर केला जातो। तुम्ही जर चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत असाल तर चांदी हा एक सुरक्षित आणि फायदेशीर असा पर्याय ठरू शकतो, कारण चांदीची किंमत काही काळ स्थिर असते। जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर असते तेव्हा चांदीसारख्या धातूमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये दिसून आलेले आहेत। आता चांदीचा एक खास फायदा आहे तो म्हणजे काय की चांदी सध्या परवडणारी आहे। सोन्याच्या तुलनेमध्ये चांदी स्वस्त आहे का? निश्चित आहे। त्यामुळे छोटे मोठे इन्व्हेस्टर जे आहेत ते देखील चांदीमध्ये सहज इन्व्हेस्टमेंट करू शकतात। उदाहरणार्थ सध्या चांदीची किंमत मी आधी सांगितलं तसं 1,10,000 रुपयांच्या आसपास आहे किलोला आणि सोन्याची जर तुम्ही बघितली तर सोनं 10 ग्रॅम साठी जवळपास 95,000 ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान आहे। याचा अर्थ कमी पैशामध्ये तुम्ही चांदीमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकता, जास्त चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। मात्र चांदी स्वस्त आहे म्हणून लगेच त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करायची का तर असं नसतं। चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापाठीमागचं खरं कारण काय आहे तर चांदीची वाढत चाललेली मागणी, चांदीचा वाढता औद्योगिक वापर। आता हे नक्की काय आहे याबद्दल आपण आता थोडंसं सविस्तर बोलूया। सध्या तुम्ही जर बघितलं तर चांदीची मागणी झपाट्यानं वाढताना दिसते, कारण चांदीचा वापर जो आहे तो उद्योगामध्ये, इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर होतोय। सोलर पॅनेल्स म्हणा, इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, त्याच्या बॅटरीज ज्या आहेत, वैद्यकीय उपकरणं आहेत, अगदी 5G टेक्नॉलॉजीमध्ये देखील चांदीचा वापर होताना दिसतोय। खरं जर सांगायचं झालं तर ग्रीन एनर्जी आणि टेक्नॉलॉजीच्या वाढत्या मागणीमुळे चांदीची डिमांड जी आहे ती वाढताना दिसते। उदाहरण घ्यायचं झालं तर सोलर पॅनेल्सचं घेऊ। सध्या सोलर एनर्जीचा वापर वाढतोय का तर वाढतोय, जगभरात वाढतोय। प्रत्येक सोलर पॅनेल मध्ये चांदीचा वापर केला जातो कारण ती उत्तम विद्युत वाहक आहे। 2025 मध्ये ग्रीन एनर्जी क्षेत्रामध्ये चांदीची मागणी जी आहे ते 15 ते 20% वाढेल असा अंदाज वेगवेगळ्या तज्ञांनी, विश्लेषकांनी वर्तवला आहे। याचा अर्थ काय होतो तर चांदीची किंमत भविष्यामध्ये देखील वाढण्याची शक्यता आहे। दुसरी एक गोष्ट ती म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सध्या अनिश्चितता आहे। ट्रम्प यांनी जे काही टॅरिफ धोरण राबवली आता जात आहेत किंवा व्याजदरामध्ये जे काही चढ उतार होत आहेत त्यामुळे इन्व्हेस्टर्सला एक सेफ असा ऑप्शन हवा आहे। सोन्याबरोबरच त्यांच्याकडे चांदीचा ऑप्शन जो आहे तो आहे, त्याकडे कल त्यांचा वाढताना दिसतोय। त्यामुळे चांदीच्या किमतीमध्ये स्थिरता दिसते, सध्या थोडीशी वाढ होताना देखील दिसते। 2025 मध्ये मी आधी सांगितलं 11% रिटर्न चांदीने दिले, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। पण मित्रांनो, मागणी वाढतीये म्हणजे लगेच चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असं काही आहे का तर थोडं थांबा। आधी काही गोष्टी आहेत त्या तुम्ही समजून घेऊयात की जसं चांदी जी आहे ती खरोखर अंडर व्हॅल्यूड आहे का ते आता बघूया। हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। चांदीची किंमत सध्या मी आधी म्हटलं तसं 1,10,000 रुपयांच्या आसपास आहे। सोनं जवळपास 95,000 ते 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ आहे। गोल्ड सिल्वरचा रेशो म्हणजे सोने चांदी याचा गुणोत्तर मराठीत सांगायचं झालं तर तो जो रेशो आहे तो 105 च्या वर आहे। हा रेशो जितका जास्त असतो तितकी चांदी अंडर व्हॅल्यूड ठरते। याचा अर्थ सोन्याच्या तुलनेमध्ये चांदी स्वस्त आहे का तर आहे। तज्ञांचं असं म्हणणं आहे की चांदी सध्या अंडर व्हॅल्यूड आहे
कारण चांदीची जी इंडस्ट्रियल डिमांड, औद्योगिक मागणी जी आहे ती वाढते, त्याच वेळी तिची किंमत जी आहे ती सोन्याच्या तुलनेमध्ये कमी आहे. त्यामुळं भविष्यामध्ये चांदीच्या किमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आणि आधी सांगितलं तसं 2025 अखेरीपर्यंत चांदी जवळपास 1.15 ते 1.25 लाखापर्यंत जाऊ शकते. पण मित्रांनो, अंडर व्हॅल्यूड असणं म्हणजे ती नेहमीच फायद्याची गुंतवणूक ठरेल असं सुद्धा नसतं. चांदीच्या किमतीमध्ये थोडीशी व्होलॅटिलिटी आपल्याला कायम दिसत असते. त्याबद्दल आता आपण पुढे बोलणार आहोतच. मात्र चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी कोणते ऑप्शन्स आहेत ते आपण अगोदर बघूयात, मग पुढे जाऊयात. समजा तुम्हाला चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासमोर अनेक ऑप्शन्स आहेत. आता एक ऑप्शन जो आहे तो मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर पहिला ऑप्शन जो आहे तो म्हणजे फिजिकल सिल्वर खरेदी करणं. हा सगळ्यात सोपा आणि पारंपरिक पर्याय आहे. तुम्ही काय करता की चांदीची नाणी घेता, चांदीची बिस्किटं घेता किंवा चांदीचे बार मिळतात, ते बार तुम्ही घेऊ शकता. याचा फायदा काय होतो की तुमच्यामध्ये हातामध्ये प्रत्यक्ष चांदी असते. पण तोटा काय आहे की ही मोठ्या प्रमाणात जर तुम्ही चांदीची खरेदी केली तर ती साठवणार कुठे? तेवढी जागा तुमच्याकडे आहे का? तिची सुरक्षितता तुमच्याकडे आहे का? खरेदी विक्रीच्या वेळी मेकिंग चार्जेसमुळे त्याचा खर्च वाढतो. त्यामुळे हा ऑप्शन तसा छोट्या इन्व्हेस्टरसाठी चांगला आहे, पण मोठ्या इन्व्हेस्टर जे बल्कमध्ये चांदी खरेदी करतात त्यांना हा तेवढा फिजिबल ऑप्शन ठरू शकत. दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे सिल्वर ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. जर तुम्हाला फिजिकल चांदी जी आहे ती साठवायची कटकट नकोच असेल तर सिल्वर ETF हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे. स्टॉक मार्केटवर ETF ट्रेड करतात का? तर हो, हे फंड स्टॉक मार्केटवर ट्रेड होतात, जे चांदीच्या किमतीवर आधारित असतात. त्यामुळे काय होतं की तुम्हाला फिजिकल चांदी जी आहे त्याची तुम्हाला खरेदी करायला लागत नाही. भारतामध्ये ICICI प्रुडेन्शियल सिल्वर ETF, निपॉन इंडिया सिल्वर ETF यासारखे वेगवेगळे पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. याचा फायदा काय होतो की तुलनेनं खर्च कमी असतो. लिक्विडिटी आहे का? तर नक्की आहे. त्यामुळे खरेदी विक्री करणं तुम्हाला तसं तुलनेनं सोपं राहतं. तिसरा पर्याय आहे तो म्हणजे सिल्वर म्युच्युअल फंड. काही म्युच्युअल फंड जे आहेत ते चांदी आणि चांदीशी संबंधित ज्या काही कंपन्या आहेत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. हे ETF पेक्षा थोडेसे वेगळे आहेत, कारण यामध्ये काय होतं की फंड मॅनेजर जो आहे तो तुमचा पोर्टफोलिओ हँडल करत असतो. मात्र यामध्ये फंड मॅनेज करण्यासाठी जी मॅनेजमेंट फी असते ती कदाचित थोडीशी जास्त असू शकते. आणि चौथा पर्याय जो आहे तो म्हणजे सिल्वर स्टॉक. चांदीमध्ये थेट इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही चांदीचं खाणकाम करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू शकता. आता याच्यामध्ये जागतिक स्तरावर जर तुम्ही बघितलं तर पॅन अमेरिकन सिल्वर कंपनी आहे किंवा विटन प्रिशियस मेटल्स सारखी कंपनी आहे. या कंपन्या चांदीच्या खाणकामामध्ये कार्यरत आहेत. तर भारतामध्ये अशा थेट चांदीचं खाणकाम करणाऱ्या कंपन्या आहेत का? तर नाही. पण तुम्ही या आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याचा फायदा असा होतो की चांदीच्या किमती ज्या आहेत त्या जर वाढल्या तर ह्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती देखील वाढतात. मात्र कुठल्याही स्टॉकमध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता त्यामध्ये रिस्क जी आहे ती तुलनेनं जास्त असते, कारण शेअर मार्केटमध्ये चढ उतार जे आहेत त्याचा थेट परिणाम त्या स्टॉक्सवर होत असतो. त्यामुळे रिस्क तिथे नक्कीच जास्त आहे. पाचवा पर्याय आहे सिल्वर फ्युचर्स अँड ऑप्शन्स. हा पर्याय आणखी थोडा जास्त रिस्की आहे. कमॉडिटी मार्केटमध्ये काय होतं की तुम्ही चांदीचे फ्युचर्स आणि ऑप्शन्स जे आहेत यापैकी काहीतरी खरेदी करू शकता. मात्र इथे काय होतं की तुम्हाला मार्केटची चांगली माहिती असणं गरजेचं असतं. मार्केटमध्ये तुम्हाला F&O ट्रेडिंग अनुभव जो आहे तो असला पाहिजे. त्यामुळे नवीन इन्व्हेस्टर तुम्ही असाल तर हा पर्याय टाळा असं आम्ही तुम्हाला सजेस्ट करू. शेवटचा आहे तो म्हणजे डिजिटल सिल्वर जे ETF जे आहेत ते तुम्हाला आहे. आता यातही डिजिटल चांदीचा एक वेगळा पर्याय आलाय. पेटीएम, फोनपे सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही 1 ग्रॅम पासून चांदी खरेदी करू शकता. ही चांदी तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवली जाते आणि ती तुम्ही कधीही विकू शकता. हा पर्याय यंग इन्व्हेस्टर जे आहेत त्यासाठी बऱ्यापैकी सोयीचा आहे. थोडक्यामध्ये काय तर तुमच्या बजेट आणि रिस्कची जी काही क्षमता आहे त्यामध्ये चांदीचे इन्व्हेस्टमेंटचे जे काही पर्याय आहेत ते उपलब्ध आहेत. कुठलाही पर्याय तुम्ही निवडू शकता, चांदीमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. महत्त्वाचं म्हणजे चांदीच्या किमती आता सध्या काही काळ स्थिर जरी असल्या त्या सोन्यापेक्षा जास्त अस्थिर आहेत हे कायम लक्षात ठेवा. चांदीची मागणी दोन बाजूंनी आहे. ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून होते, इंडस्ट्रियल त्याचा जो यूज आहे त्याच्यासाठी सुद्धा होते. जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते, वर जात असते, तेव्हा इंडस्ट्रियल डिमांड जास्त असते, त्यामुळे चांदीची किंमत वाढत असते. जेव्हा मंदी येते तेव्हा औद्योगिक मागणी, इंडस्ट्रियल डिमांड जी आहे ती कमी होते आणि किमती खाली देखील येऊ शकतात. 2020 मध्ये जर तुम्ही बघितलं तर कोविडमध्ये सगळंच मार्केट खाली आलं होतं. त्यावेळेस चांदीच्या किमतीमध्ये देखील मोठी घसरण झालेली होती. मात्र 2021 मध्ये हीच किंमत पुन्हा वाढली. त्यामुळे चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना अस्थिरतेचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे.
आता समजा चांदीमध्ये अस्थिरता आली तर काय कराल ते पाहूयात. जर तुम्ही 5 ते 10 वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट करत आहात असं आपण एक साधारण आत्ता अझम्पशन करूया, तर त्या अस्थिरतेचा तुम्हाला फरक पडेल का? तर नाही, फारसा फरक पडणार नाही. चांदीच्या किमती लॉंग टर्म मध्ये वाढत असतात. जर तुम्ही थेट इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही सिल्वर ETF मध्ये किंवा डिजिटल सिल्वर मध्ये तुम्ही त्याचा SIP चा मार्ग निवडू शकता. त्यामुळे तुम्ही कमी किमतीच्या चढ उतारांचा फायदा घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळे पैसे तुम्ही चांदीमध्ये इन्व्हेस्ट करू नका. तुम्ही सोन्यामध्ये थोडे पैसे टाका, स्टॉक्स मध्ये थोडे पैसे टाका, इतर म्युच्युअल फंडामध्ये थोडे पैसे इन्व्हेस्टमेंट करा. त्यामुळे काय होतं की तुमचं पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन होतं. रिस्क जी आहे ती तुमच्या पोर्टफोलिओची रिस्क कमी होते. आता आपण चांदीचा मार्केट आउटलुक काय आहे त्याबद्दल थोडंसं बोलूयात. लॉंग टर्म मध्ये चांदीचा आउटलुक जर बघितला तर खूपच पॉझिटिव्ह आहे, कारण चांदीची मागणी वाढते, पुरवठा मर्यादित आहे, चांदीच्या खाणी कमी होत आहेत, नवीन खाणी शोधणं खर्चिक आहे. यामुळे काय झालंय की भविष्यामध्ये चांदीच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता नक्की आहे. तज्ञांचं म्हणणं काय आहे की जर तुम्ही 2 ते 3 वर्षांचा विचार करत असाल तर चांदी अगदी 30% रिटर्न देऊ शकते. आता अजून एक प्रश्न लोकांना पडतो ते म्हणजे की सोनं घ्यावं की चांदी घ्यावं, दोघांपैकी काय फायद्याचं आहे? तर दोन्हीचे फायदे आहेत, दोन्हीचे तोटे आहेत, वेगवेगळे आहेत. सोनं जास्त स्थिर आहे पण महाग आहे, चांदी स्वस्त आहे पण अस्थिर आहे. जर तुम्ही छोट्या इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असाल तर तुम्हाला चांदी हा पर्याय जो आहे तो तेवढ्यासाठी चांगला वाटू शकतो. लॉंग टर्म साठी चांदी आणि सोनं अशा दोन्हीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. एक उदाहरण बघूया. 2024-25 मध्ये चांदीने 35% रिटर्न दिलेले आहेत, सोन्यानं 31% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे रिटर्न्सचा विचार जर केला तर साधारणपणे सारखेच आहेत. आता अगदी 4% रिटर्न्सचा विचार केला तर चांदी तुम्हाला आकर्षक दिसते. चांदी ही फक्त दागिन्यांची चमक नाहीये तर तुमच्या पोर्टफोलिओची देखील चमक वाढवू शकते. वाढती इंडस्ट्रियल डिमांड तुम्ही विचारात घेतली, मर्यादित पुरवठा जर तुम्ही विचारात घेतला तर चांदीचा लॉंग टर्म आउटलुक जो आहे तो आकर्षक आहे. मात्र यशाची गुरुकिल्ली काय असते तर तुमची स्ट्रॅटेजी योग्य असली पाहिजे, तुमचं रिस्क मॅनेजमेंट योग्य असलं पाहिजे. तुम्ही काय करू शकतात की आजच छोटी छोटी पावलं टाकू शकतात, त्याने सुरुवात करू शकतात. ती सिल्वर ETF मध्ये असेल, डिजिटल सिल्वर मध्ये असेल किंवा फिजिकल तुम्ही सिल्वर मध्ये घेत असाल, कशातही इन्व्हेस्टमेंट करताय, सोनं की चांदी हे तुम्ही ठरवा. कमेंट्स मध्ये आम्हाला सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी.